श्री स्वामी समर्थ. आपल्या व्हिडिओला मी चालू करत आहे, तर तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगत चला. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचे व्हिडिओ सगळ्यांनाच खूप आवडतात. म्हणजे स्वामींवर विश्वासच तेवढा आहे सगळ्यांचा की जे काही होतील ते अशक्यही शक्य करतील स्वामी. कारण की भिवू नको, पाठीशी आहे फक्त स्वामी. म्हणून सर्वांना स्वामींवर विश्वास एवढा आहे की स्वामी ते शक्य अशक्य करूनच टाकतील आणि अशक्यही शक्य करतील. म्हणून आता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त काम करत जा, सक्सेस तुला तुझ्या पायाखाली नक्की येईल. म्हणून तू जे काही कर्म करत आहे ते चांगल्या प्रकारे करत जा. म्हणजे लोकांकडे लक्ष नको देत जाऊ. तू जे काही काम करत आहे ते चांगल्या आणि योग्य रीतीने, मन स्वच्छ पद्धतीने, चांगल्या रीतीने करत समोर जा. तुला अवश्य यश आणि सक्सेस तुझ्या हाताखाली, पायाखाली नक्की येईल. आपली सावली तेव्हाच आपल्या मागे येते जेव्हा आपण प्रकाशाच्या दिशेने चालत असतो. प्रकाशाच्या दिशेने चालणे म्हणजेच योग्य रीतीने चालणे, योग्य दिशेने चालणे. कष्ट करणारा कधीच घाबरत नाही, कारण की कष्ट करणाऱ्याला माहीत आहे की मी कष्टाचं खात आहे. मी निर्लज्ज माणसासारखं किंवा दुसऱ्याचा हिरावून खात नाही आहे. मी कष्ट करून खात आहे. कष्ट करून खात असल्याने त्यालाही वाटते की हा कष्ट करून खात आहे, तर याला त्याच्या कर्माचं फळ, त्या कष्टाचं फळ नक्की मिळेल. आयुष्यात नजर लागली असेल तर ते कष्टाची नजर कष्टानेच काढता येते, नजर लागत नाही. हे लोकांचं म्हणणं आहे, याला नजर लागते, त्याला नजर लागली. नजर कोणालाच लागत नाही. किंवा लहान मुलं असतात त्यांना दीठ लागतात म्हणतात. दीठ वगैरे काही लागत नाही. स्वामी नामस्मरण घेण्याचे फायदे. जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा ते आंघोळ करताना नामस्मरण केलं तर ते तीर्थस्थान होऊन चालताना नामस्मरण केलं तर ते तीर्थयात्रा होऊन जाईल. जेवण करताना जेव्हा नामस्मरण केलं तर ते प्रसाद होऊन जाईल. आणि स्वयंपाक करताना नामस्मरण केलं तर ते प्रसादचं महाप्रसाद होऊन जाईल. म्हणून नामस्मरण करताना नेहमी नामस्मरण कसे होतील ते बघा. झोपेत नामस्मरण केलं, स्वामी नामस्मरण केलं तर ध्यान निद्रा होईल. आणि जेव्हा आपण घरात स्वामी नामस्मरण केलं तर ते आपलं घर पूजेचं मंदिर होईल. आणि जेव्हा आपण नामस्मरण करत असतो तेव्हा आपल्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते. वेगळंच कसतरी वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये प्रकट होत आहे किंवा आपल्याला वेगळंच काहीतरी अनुभव येत आहे. असं वेगळंच म्हणजे आपल्याला अनुभवात येतात. आणि खरंच आहे, ते नामस्मरण करत असलं स्वामींचं तर एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये आहे असं आपल्याला वाटते. तर तुम्ही नामस्मरण करत चला. श्री स्वामी समर्थ.